साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली। कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेली घटना ही अत्यंत निंदनीय असून कर्नाटक सरकारने समाजकंटकांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष फारुख शेख यांनी पत्रकार परिषदेत केली। आज शिवाजी महाराजांची आपल्या देशाची एक प्रतिमा आहे, जे बहुजनांना घेऊन बहुजनवादी असलेले नेते राजे म्हणून त्यांची ओळख आहे। अशा नेत्याविषयी काही गैरसमज असतात। आज कर्नाटकमध्ये घडलेल्या जे काही घटना आहे त्या घटनेमध्ये काही बोटामधले समाजकंटक असतात, ते असे कृत्य करतात जे निंदनीय असते आणि ते कृत्य करून त्यांनी समाजामध्ये एक आगमन उसळण्याचा प्रयत्न केला। परंतु आपल्या महाराष्ट्रातील समस्त महाराष्ट्रीयन बांधव, कर्नाटक बांधव यांनी या घटनेचा निषेध करून त्यांचा जे काही मनसुबा होता ते उद्ध्वस्त केलेला आहे। ती साखळी विसरण्याचा प्रकार हे समाजकंटक करत असतात। आम्ही सर्व लिंगायत बांधव आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड एकत्र येऊन त्यांचा निषेध। कर्नाटकातील बेंगलोर शहर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी वसवलं असून याच इतिहासाची जाण ठेवून कर्नाटक सरकारने समाजकंटकांना त्वरित अटक करावी अशी प्रतिक्रिया मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दास शेळके यांनी पत्रकार परिषदेत केली। महाराष्ट्रातील लोकांना काही गोष्टी कळवली। आदिलशहांच्या दरबारी शहाजी महाराजांची नेमणूक होती आणि आदिलशहांनी शहाजी महाराजांच्यावर बेंगलोरची जबाबदारी दिली आणि बेंगलोरचा कारभार बघत असताना शहाजी महाराजांनी 37 वर्षे तिथं घालवलेली आहे आणि ती 37 वर्ष घालवली असताना बेंगलोरचं जे आज स्वरूप दिसतंय ते स्वरूप, मूळ स्वरूप जे आहे ते शहाजी महाराजांच्या कल्पनेतून उभारलेलं बेंगलोर आहे। ज्या वेळेस मोगलींचं जे आक्रमण झालं काही ठिकाणी कर्नाटकमध्ये, तर त्याला थोपवण्याचं काम शहाजी राजांनी आणि थोरले पुत्र संभाजी राजे, लक्षात घ्या तुम्ही, की शिवाजी महाराजांचे थोरले जे बंधू होते त्यांचं नाव संभाजी महाराज होतं आणि मोगलांच्या आक्रमणाला थोपवत असताना संभाजी राजांचा त्या युद्धामध्ये मृत्यू सुद्धा वीरमरण आले आणि त्यांची समाधी कनकगिरी, कोप्पल म्हणून जिल्हा आहे कर्नाटकातला, त्या भागात एक कनकगिरी म्हणून गाव आहे, त्या कनकगिरीमध्ये संभाजी महाराजांची समाधी। म्हणजे छत्रपतींचं कर्नाटकमध्ये खूप मोठं योगदान आहे, अतिशय मोठं योगदान आहे। कर्नाटक सरकारने छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना त्वरित अटक करावं, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय हत्तुरे यांनी केली। हे संपूर्ण भारतात आहे, त्याच्यावर काही राजकीय लोकांनी आपली राजकीय गोळी बांधण्यासाठी किंवा वेगळं वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक असे वाद निर्माण करणे मुळातच चुकीचं आहे। कारण छत्रपती महाराजांचा आपण वारसा आहोत, बसवण्यांचे वारसा आहोत आणि राष्ट्रपुरुषांची या विचार घेऊन आज हा देश अखंड आहे आणि एकात्मता इथे नांदते आहे। आणि अशा मातेपुरू या लोकांच्या ह्याच्यावरून काही फेसबुकवर टाकतात कमेंट की अशा लोकांमुळे विनाकारण हा वातावरण बिघडवत आहे आणि या प्रकरणी कर्नाटक सरकार, जिथे भाजपचं सरकार आहे, त्या लोकांनीही किंवा आपण भाजप तर हा देशातला आपण हिंदू आहोत, एक आहोत, राष्ट्रीय एकात्मा एवढे सगळं सांगतात आणि तुमच्या राज्यात जर असे आपल्यातच भांडत असेल एवढे, मग तुमचे कुठे गेले हे सगळं? हे आता विचार करण्याची वेळ महाराष्ट्रावर सुद्धा आलेला आहे। महाराष्ट्रातले आपण पुरोगामी लोक आहोत, सुज्ञ आहोत आणि जे असे करणारे लोक आहेत त्या लोकांना तर मी तर म्हणतो त्यांना पूर्ण हे आरोपीने पकडून बाजारामध्ये फटके द्यायला पाहिजे। या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, शहर उपाध्यक्ष राजू हुंडेकरी, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान शेख, जावेद बंदी, शकील रजभरे, पिरजादे, सलीम शेख, तन्वीर गुलजार आदींसह मान्यवर उपस्थित होते।